नमस्कार मंडळी. तर आपण पोहे खाऊन खूप कंटाळलेलं असतं किंवा घरातल्या कित्येक लोकांना पोहे बनवू का म्हणलं की नाही हे सरळ उत्तर असतं. कारण बाहेरचे सारखे पोहे, तरी पोहे, मटकी पोहे, फरसाण पोहे असे खूप वेळा आपल्याला बनवता येत नाही. त्यामुळे पोहे सारखे न खाता पोह्याचाच पण असा चटपटीत असं सगळ्यांना आवडेल असतं. अगदी 6 महिन्याचं बाळही तुमचा नाश्ता खाईल असं आपण आज बनवूया. त्यासाठी 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि 1 वाटी पोहे आहेत म्हणल्यावरती बटाटे उकडून घेतलेले आहेत. पोहे बटाटा असं मिश्रण करून आपण नाश्ता बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण कट करून घ्यायचं आहे आपल्याला 2 मोठ्या साईजचे कांदे आणि थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता सगळं कट करून घ्यायचं आहे. नंतर पोहे जे भिजलेले आहेत मस्तपैकी सॉफ्ट भिजलेले पाहिजेत. 2-3 पाण्यानं धुवून चाळून पोहे घेतलेले पाहिजेत. पोहे घेताना निवडून चेक करून घ्या. त्यामध्ये साळी असतात, खडी असतात आणि मस्त मिश्रण हे करून घेतलेलं आहे. माझ्याकडे मॅशर जे आहे ते धुवायला टाकलेलं असल्यामुळे आणि कॅमेरा न लावल्यामुळं मी असं मिक्स करत आहे. तर मग ते बटाटे एकदम बारीक करून घ्यायचे पोह्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये कांदा कट केलेला टाकायचा आणि कढीपत्ताही टाकायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकायचा आणि त्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे मसाले ॲड करू शकता. आता आपण कोथिंबीर तर हिरवी मिरची तर कट करून टाकलेली आहे. तुम्हाला किती तिखट करायचे आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि मी घेतलेलं आहे मिरची पावडर थोडीशी मिरची पावडर, जिरे आणि हळद थोडीशी घेतलेली आहे आणि मीठ प्रमाणात टाकलेलं आहे. म्हणजे आपलं मिश्रण बघून मीठ टाकायचं आहे. आपण किती मिश्रण घेतलं आहे त्यानुसार आपण मीठ ॲड करायचं आहे. हे कटलेट अगदी 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 एवढे टेस्टी आणि हेल्दी आहेत की विशेष नाही. एकदा बनवाल तर घरातले नेहमी पोहे नका बनवू, पोहे बटाटा कटलेट बनवा असं सरळ बोलतील. आणि छान एकदम मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि छोटे छोटे बॉल बनवायचे आणि हातावरती चपटी मारायची. तर पॅन असा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यावरती पूर्ण कटलेट टाकायचे आणि वरून टाकलं आहे मी खूप सारं तूप आहे ते एकदाच टाकलेलं आहे मी दगड टाईप आणि ते बटर टाईप टाकलेलं आहे. तर ते विरघळून सगळीकडे पोचणार आहे. म्हणजे मला एक्स्ट्रा हात फिरवायची गरज नाही. आणि हे तूप जे टाकलं आहे ते दोन्ही साईडला वापरणार आहे किंवा ते यूज होणार आहे. कारण पूर्ण पॅन आपला तेलकट होणार आहे आणि मस्त असे सॉफ्टवाले कटलेट तयार होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत 1 प्लेट विदाऊट चीज केलेलं आहे आणि दुसरी प्लेट जी आहे ती चीजची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण चीज ॲड केलेलं आहे. चीज कटलेटमध्ये टाकलं तर कटलेट हे खूप कडक होतात. तर मग काही असे बनवत असतो आम्ही. हे बघा, हे जे आहे त्यामध्ये मी चीज घातलेलं आहे त्यामुळं असं डार्क आणि असं जाड होतात ते आणि मस्त सॉफ्ट असे घट्ट होतात. तर अशा प्रकारचा झटपट अगदी 10 मिनटात नाश्ता तयार होतो. चला तर मग असं बनवा आणि खा. आम्ही मस्त ताव मारतोय. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जाता एक सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.